एक दगडी घेतली आहे, छोटा खलबत्ता, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलं, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, साधारण 8 ते 10 आहेत लसूण पाकळ्या. त्या आपल्याला छान ठेचून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे ठेचा आपला तयार करून झाला आहे. आता कढईमध्ये तेल घेऊया. 1 चमचा फक्त तेल घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर आपण जो ठेचा तयार केला होता ना, तो घालायचा त्याच्यामध्ये. आणि 7-8 पानं कढीपत्त्याची घालूयात. कढीपत्त्याने पण खूप छान स्वाद येतो भाजीला. त्यानंतर हळद घातली आहे, 1/2 चमचा हळद घातली. चिमूटभर हिंग घालायचा. हिंगाने स्वाद पण छान येतो आणि पदार्थ पचायला सोपं जातं. आता आपण जो भोपळा चिरून धुवून घेतला आहे, भोपळा घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. या भाजीला तेल तसं कमीच लागतं. त्यानंतर मीठ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि आता यावर झाकण ठेवते आहे मी. सुरुवातीला पाणी न घालता तशीच एक वाफ आणायची. नंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक वाफ आणायची. ही भाजी लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजायला. आरोग्यासाठी पण लाल भोपळा खाल्लेला तसा खूप चांगला असतो. त्यानंतर इथे बघा मी आता 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. त्यानंतर ओलं खोबरं घातलं आहे. ते तुम्ही आवडीनुसार घाला. मी इथे साधारण 2 टेबलस्पून खोबरं घातलं आहे, खवलेलं खोबरं ओलं. त्यानंतर पुन्हा थोडं हलवून घ्यायचं आहे. तर बघा आपली भाजी तयार पण झाली आहे. आता याच्यावर आवडीनुसार कोथिंबीर घालूया. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. बघा आपली मस्तपैकी लाल भोपळ्याची भाजी तयार पण झाली आहे.